जय हिंद क्लास. तर आज आपण बघणार आहे क्वाड्रिलेटरलचं लेक्चर नंबर 2 आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे तर क्वाड्रिलेटरलचे वेगवेगळे टाइप्स बघणार आहे. काय बघणार आहे आपण? टाइप्स ऑफ क्वाड्रिलेटरल. ओके, तर सुरू करायचं का लेक्चर? चला आपण आता काय करूया, सुरू करूया. तर जे क्वाड्रिलेटरल असतात ना त्याचे काही वेगवेगळे टाइप्स आहेत. ह्या चॅप्टरमध्ये म्हणजे आता आपल्याला काय बघायचं आहे, ओव्हरऑल 6 टाइप्स बघायचे आहेत. किती बघायचे आहेत? 6. क्लिअर आहे का? तर सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे रेक्टँगल. काय आहे? रेक्टँगल. त्यानंतर आहे स्क्वेअर. स्क्वेअरचं नंतर आहे रॉम्बस. काय आहे? रॉम्बस. त्यानंतर आहे पॅरालेलोग्राम. पॅरालेलोग्राम. त्यानंतर आहे काईट. काईट लास्टला आहे. त्यानंतर आहे ट्रपेझियम आणि लास्टला काय आहे? काईट आहे. क्लिअर आहे का? लास्टला काय आहे? काईट आहे. तर सगळ्यात आधी जर आपण रेक्टँगलची प्रॉपर्टी बघितली ना तर त्याचे ऑल अँगल्स आर, हे जे आहे जे चार्ट मी बनवतो इथं ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. क्लिअर आहे का? इम्पॉर्टंट चार्ट आहे. तर जे रेक्टँगल असणार आहे त्याची प्रॉपर्टी काय असणार आहे? ऑल अँगल्स आर परपेंडिक्युलर. म्हणजे जे पण अँगल्स असणार आहेत ना ते काय असणार आहे? 90 डिग्रीची असणार आहे. कसं? जर मी इथे एखादा रेक्टँगल ड्रॉ केलं, काय केलं मी? हे काय झालं माझं? रेक्टँगल ड्रॉ केलं. क्लिअर आहे का? तर हे वाला अँगल कितीचं? 90चं. हे अँगल कितीचं? 90चं. हे कितीचं? 90चं. हे पण कितीचं असणार आहे? 90 डिग्रीचं अँगल असणार आहे. म्हणजे चारीचे चारी काय असणार आहेत? 90 डिग्रीचं. दुसरी प्रॉपर्टी काय असणार आहे? अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. काय असणार आहेत ते? कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे जेवढी ह्याची लेंथ असणार आहे तेवढीच ह्याची लेंथ असणार आहे. जेवढी ह्याची लेंथ असणार आहे तेवढीच ह्याची. जर ह्यो 10चा असला तर हे पण काय असणार आहे? 10चं. ह्यो 12चा असला तर हे पण काय असणार आहे? 12चं असणार आहे. एवढीच प्रॉपर्टी. त्याच्या अतिरिक्त अजून जर आपल्याला काही प्रॉपर्टीज बघायचे असले, कशाचे? रेक्टँगलचे, तर आपण काय बोलू शकतो? हे जे रेक्टँगल्स असणार आहे त्याचे लेट सपोज ह्याला नाव दिलं ए बी सी आणि डी. तर ए डी पासून बी पर्यंत जाणारी लाईन आणि सी पासून ए पर्यंत जाणारी जी लाईन आहे ही एक पॉईंट आहे. त्याला आपण हे जे लाईनी आहे ए सी आणि बी डी तर त्याला आपण काय बोलणार आहे? डायगोनल्स. काय बोलणार आहे? डायगोनल्स. आणि हे जे डायगोनल्स असणार आहेत ना ते काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट. तर थर्ड पॉईंट आपल्याला काय भेटलं? डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे दोन्ही डायगोनल्स काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. त्यानंतर अजून एक प्रॉपर्टी जर आपण बघितली तर डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स काय करतात? डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. क्लिअर आहे का? डायगोनल्स काय करणार आहेत? एकमेकांना बायसेक्ट करणार आहेत. म्हणजे काय? हे पॉईंटला लेट सपोज नाव काय दिलं मी? ओ नाव दिलं. तर जेवढी लेंथ ह्याची असणार आहे ना, जेवढी लेंथ ह्याची असणार आहे तेवढीच लेंथ ह्याची असणार आणि जेवढी लेंथ ह्याची असली तेवढीच लेंथ ह्याची असणार. क्लिअर आहे का? जेवढी लेंथ ह्याची असणार तेवढीच लेंथ काय असणार आहे? ह्याची पण असणार आहे. क्लिअर आहे का? डायगोनल्स काय करतात? एकमेकांना बायसेक्ट करणार आहेत. आय होप क्लिअर असेल. ओके, तर हे जे प्रॉपर्टीज आहेत ते कशाचे आहेत? रेक्टँगलची. सगळ्यात आधी आपण कशाची प्रॉपर्टीज बघितलेली आहेत? रेक्टँगलची. क्लिअर आहे का? इथं काय नाही, एवढंच प्रॉपर्टी आहेत. ओके, पुढे जायचं. आता रेक्टँगलच्या नंतर आपण कशाची प्रॉपर्टीज बघायचं? तर स्क्वेअरची प्रॉपर्टी बघणार. आपण काय बघणार आहे? स्क्वेअरची प्रॉपर्टी बघणार आहे. ओके, हे सगळे जे पण स्लाइड्स आहेत ते नोट डाऊन करायचं तुम्हाला हे स्लाइड्सचं PDF भेटून जाणार, त्याची काही एवढं टेन्शन घ्यायची आहे. तर जे स्क्वेअर असणार आहे, स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे? आपल्याला माहिती जे स्क्वेअर असतो त्याचे चारी जे अँगल्स असतात ते कितीचे असतात? 90 डिग्रीचे. तर आपण इथे लिहू शकतो ऑल अँगल्स आर परपेंडिक्युलर. क्लिअर आहे का? अँगल्स काय आहेत? परपेंडिक्युलर.
त्यानंतर जे माझे चारही साईड्स असणार आहेत ना ते काय असतात इथं कॉन्ग्रुएंट, म्हणजे हे जर 10चं असलं तर हे पण 10, हे पण 10 आणि हे पण काय असणार आहेत 10, म्हणजे ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. क्लिअर आहे का? त्यानंतर पुढं ह्याचे जे डायगोनल्स असतात ना ते पण काय असतात एकमेकांना, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, कॉन्ग्रुएंट पण असणार आहे ह्याचे डायगोनल्स, आणि ह्याचे जे डायगोनल्स आहेत ते बायसेक्ट पण करणार आहे. डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. क्लिअर आहे का? डायगोनल्स काय करणार आहेत एकमेकांना बायसेक्ट करणार आहेत. क्लिअर आहे का? आय होप क्लिअर असन. एक अजून ह्याची स्पेशल प्रॉपर्टी असते 5th नंबरची, ह्याचे डायगोनल्स असतात ते परपेंडिक्युलर असतात. काय असतात एकमेकांना परपेंडिक्युलर, म्हणजे हे 90 डिग्रीचं, हो पण 90चं, इथं पण 90चं, आणि लास्टला जे आहे हे पण कितीचं 90चं. जर ह्यांचं मधलं अँगल जर कोणी विचारलं, जसं नाव दिलं मी ABCD आणि ह्या पॉईंटला नाव दिलं O. जर कोणी मला विचारलं AOBचं अँगल सांगा, AOB म्हणजे हे वाला कोणी अँगल विचारलं तर मी किती सांगणार 90 डिग्री. जर कोणी मला विचारलं BOCचं अँगल सांगा तर मी किती सांगणार 90 डिग्री. तर इथं आपण लिहिणार, हां इथं आपण एक किंवा हे एक लाईन ॲड करून ऐवजी आपण काय करू शकतो इथं डायरेक्ट लिहू शकतो, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय लिहू शकतो परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय लिहू शकतो परपेंडिक्युलर बायसेक्टर. क्लिअर आहे का? आहे का क्लिअर? आय होप क्लिअर असन. ह्याच्यानंतर एक अजून प्रॉपर्टी आपण बघूया स्क्वेअरची, एक अजून प्रॉपर्टी बघूया. तर हे जे माझे ADC नावाचं हे जे अँगल ते कितीचं आहे 90 डिग्रीचं, त्याच्यामधून एक लाईन निघलेली आहे कोणती डायगोनल DB नावाची एक लाईन आहे. तर ही जी लाईन आहे ते ADC ला हाफ करते, म्हणजे हे वाला अँगल कितीचं झालं 45 डिग्रीचं. कितीचं झालं हे 45 डिग्रीचं, आणि तसंच हे पण कितीचं झालं 45 डिग्रीचं. म्हणजे काय डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स, क्लिअर आहे का? डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स काय करणार आहेत, डायगोनल जे आहे ते अपोजिट अँगल्स काय करणार आहेत बायसेक्ट करणार आहेत. क्लिअर आहे का? ही सगळी जी प्रॉपर्टीज आहेत नोट डाऊन करून घेऊ शकता. क्लिअर आहे? नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, जायचं का पुढं? आता आपण काय बघणार आहे, रॉम्बस काय असतं. आपण काय बघणार आहे, रॉम्बस म्हणजे काय, रॉम्बसचा अर्थ काय असणार आहे. ओके, रॉम्बस म्हणजे एक माझा असा फिगर असणार आहे. थांबा इथं आपण करूया. रॉम्बस म्हणजे काय, एक असा फिगर असणार आहे ज्याचे चारही साइड्स काय असतात इक्वल तर असतात, पण अँगल जे ह्याच्यामधला अँगल आहे तो 90 नसणार. काय, चारही अँगल्स इक्वल असतात म्हणजे चारही साइड्स काय असणार इक्वल असतात, जसं स्क्वेअरमध्ये असतं. पण स्क्वेअरमध्ये अजून काय असतं, हे जे अँगल्स असतात ते पण 90 डिग्रीचे असतात ना. पण रॉम्बसमध्ये असं आपल्याला भेटणार नाही. रॉम्बसमध्ये असं आपल्याला भेटणार नाही. हे 90चं सोडून किती असू शकतं, 90पेक्षा जास्त पण असू शकतं, 90पेक्षा कमी पण असू शकतं. म्हणजे इथं आपण काय लिहिणार, ऑल अँगल्स आर नॉन परपेंडिक्युलर. क्लिअर आहे का? पुढं जर आपण बघितलं तर अजून आपण काय प्रॉपर्टी लिहू शकतो, ऑल साइड्स. काय लिहिणार आपण, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. परपेंडिक्युलर नसणार पण कॉन्ग्रुएंट असणार. म्हणजे काय, जेवढं हे आहे तेवढंच हे आहे, तेवढंच हे आहे, तेवढंच हे आहे. क्लिअर आहे का? आय होप क्लिअर असेल. पुढं जर आपण गेलो, एक अजून प्रॉपर्टी, ह्याचे जे अँगल्स असणार हे ह्याला आपण काय बोलतो, डायगोनल्स बोलतो. काय बोलतो आपण ह्याला, डायगोनल्स बोलतो.
तर हे जे जसं स्क्वेअरमध्ये काय झालेलं ही तर 90 डिग्रीचा अँगल झालेला आणि हे एकमेकांना काय करतं 45 डिग्रीमध्ये डिवाइड करतं. तेच काम काय करणार, हे इक्वलला बायसेक्ट करणार. हे जर 100चं असलं तर 50 मध्ये बायसेक्ट करणार, म्हणजे हे पण 50चं हे पण 50चं. जर हे 180चं असलं म्हणजे नसणार, बाय मिस्टेक बोललो, जर हे 80चं असलं तर बायसेक्ट करून कितीचं बनवणार 40चं बनवणार. क्लिअर आहे का? म्हणजे काय डायगोनल बायसेक्ट द अँगल. डायगोनल्स काय करतात, अँगल बायसेक्ट करणार. त्यानंतर डायगोनल जेव्हा हे मीट करणार तेव्हा हे एकमेकांना पण बायसेक्ट करणार, म्हणजे हे आणि हे आणि हे पण काय करतात बायसेक्ट करतात. क्लिअर आहे का? आहे का क्लिअर? आणि मधी जे आहे ते परपेंडिक्युलर बनवणार. म्हणजे काय, डायगोनल्स इथं अपोजिट अँगल लिहायचं आहे. ओके, अपोजिट अँगल. आता इथं काय करणार, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर. क्लिअर आहे का? परपेंडिक्युलर बायसेक्टर. आय होप क्लिअर असेल. इथपर्यंत. ओके, आय होप क्लिअर असेल. ओके, जायचं का आता पुढं? ओके, पुढचं बघूया. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. ओके, तर पुढे जायचं आता. आता आपण बघणार आहे पॅरालेलोग्राम. काय बघायचं आपल्याला? पॅरालेलोग्राम. ओके, ह्याच्याविषयी मी इथे लिहिणार असो. ओके, आधी फिगरच्या मदतीने आपण समजून घेऊया. पॅरालेलोग्रामचा अर्थ काय असणार आहे, एक असा फिगर जो काय असणार आहे, रेक्टँगलचा भाव असणार आहे. काय असणार आहे, रेक्टँगलचा भाव. फरक काय असणार आहे, फक्त रेक्टँगलमध्ये हे जे अँगल्स असतात ते 90 डिग्रीचे असतात. रेक्टँगलमध्ये हे जे अँगल्स असतात ते सगळेचे सगळे कितीचे असतात, 90 डिग्रीचे. पण पॅरालेलोग्राममध्ये हे 90चे नसणार. हे 90 सोडून बाकी कितीचे असू शकतात. क्लिअर आहे का? काय असणार आहे तर ऑल अँगल्स आर नॉन परपेंडिक्युलर. हे परपेंडिक्युलरसाठी साईन काढतोय. ओके, असं परपेंडिक्युलर. ऑल अँगल्स आर नॉन परपेंडिक्युलर इन इट. क्लिअर आहे? त्यानंतर हे काय असणार आहे, ह्याचे पण जे अपोजिट साईड्स असणार आहेत ते काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहे. ह्याचे अपोजिट साईड्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट. अपोजिट साईड्स अँड अँगल्स. ह्याचे अपोजिट साईड्स तर कॉन्ग्रुएंट असणारच, सोबत अपोजिट अँगल्स पण. हे 90चं असलं म्हणजे 90 नाही, हे 80चं असलं तर हे पण कितीचं, 80चं. हे 110चं असलं तर हे पण कितीचं असणार आहे, 110चं. असंच काय असणार आहे, ऑल साइड्स, अपोजिट साइड्स अँड अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. काय असणार आहेत, हे कॉन्ग्रुएंट. ओके, क्लिअर आहे? हे पहिलं पॉईंट आहे. हे काय आहे, पहिलं पॉईंट आहे. हे दुसरं पॉईंट आहे, कॉन्ग्रुएंट. क्लिअर आहे का? कॉन्ग्रुएंटचा अर्थ असतो इक्वल. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय असतो, इक्वल. जेवढी लेंथ ह्याची तेवढीच लेंथ काय असणार आहे, ह्याची पण असणार आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. जायचं का पुढं? जायचं का आता पुढं? जाऊ शकतो आपण. हे जे आपलं पॅरालेलोग्राम असणार आहे त्याचे पण हे जे डायगोनल्स असणार आहेत ते एकमेकांना काय करणार, बायसेक्ट करणार. एक काय करणार, एकमेकांना बायसेक्ट करणार. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? ओके, म्हणजे जेवढं हे तेवढंच हे, जेवढं हे तेवढंच हे. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. एकमेकांना काय करणार, ते बायसेक्ट करणार. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. पॅरालेलोग्रामची फक्त एवढीच प्रॉपर्टीज आहे. हे जे प्रॉपर्टीज जर आपल्याला लक्षात राहिले तर आपण जे क्वेश्चन्स आहे इझिली सॉल्व्ह करू शकतो. जे क्वेश्चन्स आहेत ते आपण काय करू शकतो, इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके.
रफ करतोय मी. एक सेकंड, सॉरी, इथं मला लिहायचं आहे पॅरॅलेलोग्राम. तर झालंय आपलं पॅरालेलोग्राम. त्यानंतर बघायचं आपल्याला ट्रेपेझियम. काय बघायचं आहे? ट्रेपेझियम. आणि लास्टमध्ये आपल्याला काईट बघायचं आहे. ओके, तर आपण काय बघणार आहे? ट्रेपेझियम विषयी बघणार आहे. ओके, काय बघणार आहे आता आपण? ट्रेपेझियम विषयी बघणार आहे. तर ट्रेपेझियमचं फक्त एवढं छोटंसं काम असतं. काय? ओनली वन पेअर ऑफ sides are parallel. Only one pair of sides are parallel. क्लिअर आहे का? सांगतो काय अर्थ झालं. त्यानंतर अपोजिट, सम ऑफ अपोजिट अँगल्स इज 180. क्लिअर आहे का? आय होप नसन क्लिअर, कारण की मी आता एक्सप्लेन करणार आहे ह्याला. ओके, ह्याच्यामध्ये काय सांगितलं? एखादं कसंही मी फिगर काढलं. ओके, कसंही मी काय काढलं? फिगर काढलं. काय केलं मी? कसंही एक फिगर काढलं. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही जी लाईन आहे माझी AB नावाची आणि CD नावाची, ते एकमेकांना पॅरलेल आहे का? तर आहे. म्हणजे काय? वन पेअर. पेअरचा अर्थ काय असतं? दोन. तर एक हे आणि एक हे दोघांची जे जोड्या आहेत ते काय आहेत? पॅरलेल आहेत. त्यानंतर अपोजिट अँगल्स इज 180 किंवा सप्लिमेंटरी. 180च्या जागी इथं सप्लिमेंटरी जर लिहून आलं तरी पण चालेल. एक्झाममध्ये मोस्टली सप्लिमेंटरीचं वर्ड यूज करतो. टेक्स्टबुकमध्ये पण सप्लिमेंटरी केलेलं आहे. म्हणजे ह्याचं प्लस ह्याचं काय सांगितलं? एक सेकंड ना, एक सेकंड सॉरी. अपोजिट नाही, ॲडजसेंट. अपोजिट नाही असणार आहे, फक्त ॲडजसेंट असणार आहे. ॲडजसेंट. क्लिअर आहे का? ॲडजसेंटचा अर्थ काय असणार आहे? एच्या बाजूला कोणता आहे? डी. तर हे दोघांचं सम करणार तर 180 भेटणार. एच्या ह्या बाजूला कोणता आहे? बी. म्हणजे हे दोघांना जर मी सम केलं तर काय भेटणार मला? 180 डिग्री भेटणार आहे. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? ओके, म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. तसंच अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. हे काय झालं? त्याचा अर्थ झाला. ओके, क्लिअर आहे? आय होप क्लिअर असन. ओके ओके, रफ करतो आता हे पण. पुढे जाऊया. लास्ट जे आहे काईट विषयी आपण बघणार. काईट म्हणजे काय असतं? पतंग. 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 ओके, काईटचा अर्थ काय असणार आहे? जर मी काय केलं, असा फिगर काढूया, इथं काढूया. ह्यालाच आपण काय बोलणार आहे? काईट. थोडंसं फिगरमध्ये चेंज. हीच काय असणार आहे? आपली काईट. ओके, आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे चांगलंसं फिगर, ते पण बघू शकता. तर हे जे काईट असणार आहे ना, ह्याची जर आपण प्रॉपर्टी बघितली तर प्रॉपर्टी काय असणार? टू पेअर ऑफ ॲडजसेंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय? हे दोन आणि हे दोन काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार. म्हणजे हे इक्वल ह्याला असणार आणि हे इक्वल ह्याला असणार. ओके, क्लिअर आहे का? काईट विषयी मला सांगायचं आहे तुम्हाला. टू पेअर ऑफ ॲडजसेंट साइड आर सेम म्हणू शकतो किंवा कॉन्ग्रुएंट म्हणलं तरी पण चालेल. सेम, कॉन्ग्रुएंट सेम एकच वर्ड आहे. दुसरी प्रॉपर्टी काय असणार आहे? वन पेअर ऑफ अपोजिट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट. आता बघा, वन पेअर ऑफ अपोजिट अँगलचा अर्थ काय असणार आहे? एकतर हे आणि हे कॉन्ग्रुएंट असू शकतं. जर हे दोन्ही नसले तर हे आणि हे कॉन्ग्रुएंट असू शकतं. हे दोन्हीपैकी कोणतं एक पेअर काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे क्लिअर आहे का? ओनली वन पेअर ऑफ अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. क्लिअर आहे का?
आर कॉन्ग्रुएंट. क्लिअर आहे का? हे सगळे काय झाले आपले, काय झाले हे सांगा, काय झाले? जे क्वाड्रिलेटरल होते त्याचे टाइप्स झाले, जे क्वाड्रिलेटरल होते त्याचे काय झाले, टाइप्स झाले. आता आपण काय करूया, ह्याच्यावर काही जे पण क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस सेटमधले ते काय करायचं, सॉल्व करायचं. ओके, इथं आपण प्रॅक्टिस सेट जे 8.2 आहे आणि 8.3 आहे ते सोबतच घेऊया. ओके, प्रॅक्टिस सेट 8.2 मध्ये पहिले तीन क्वेश्चन्स आहेत कन्स्ट्रक्शनचे. कशाचे आहेत? कन्स्ट्रक्शनचे. पहिल्या एक्सरसाइजमध्ये म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये, कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं होतं की कन्स्ट्रक्शनचंच टॉपिक केलेलं आहे. तर मी फक्त इथं तुम्हाला एक क्वेश्चन करून दाखवणार आहे आणि बाकीचे जे दोन क्वेश्चन त्याच्यामध्ये करायचं काय आहे ते सांगणार आहे. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? ओके, आपल्याला हे जे कन्स्ट्रक्शन करायचं असणार त्याच्यामध्ये प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट लागणार आहेत. क्लिअर आहे? जायचं पुढं. तर सगळ्यात आधीचं जे क्वेश्चन आहे, क्वेश्चन काय सांगितलेलं आहे, ड्रॉ अ रेक्टँगल ABCD सच दॅट AB इज इक्वल टू 6 आणि BC इज इक्वल टू 4.5. सगळ्यात इझी क्वेश्चन आहे, सगळ्यात इझी क्वेश्चन. हेच मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि जे थर्ड नंबरचं क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला करून दाखवणार. काय आहे तर इथं ABC नावाचं एक ट्रायंगल, मी रफ फिगर इथं काढतोय. ओके, पहिलंच क्वेश्चन आहे त्याच्यासाठी रफ फिगर काढतोय. क्वेश्चन 1 आहे. ओके, रफ फिगर जर मी काढली तर आपल्याला काय माहित आहे की जे अपोजिट अँगल असतात ते काय असतात, कॉन्ग्रुएंट. म्हणजे मी ह्याला नाव दिलं ABC आणि D, ABCD नाव दिलं. आणि AB किती म्हणलेला आहे, मला किती म्हणलेला आहे AB सांगा? 6 म्हणलेला आहे. 6च आहे ना? हां 6च आहे. 6 सेंटीमीटर म्हणलेला आहे, 6 सेंटीमीटर म्हणलेला आहे. ओके, आता मला सांगा जर AB 6 सेंटीमीटरचा असणार तर CD कितीचं असणार, ते पण 6चं असणार का? हां, का? कारण की हे दोन्ही काय असतात, कॉन्ग्रुएंट. हेच आपण काय बघितलं, रेक्टँगलवर मेन्शन केलं आहे ना, म्हणून आपण काय सांगू शकतो, हे दोन्ही काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आणि हे वाले किती दिलेली आहेत, आय थिंक 4.5चं आहे. कितीचं आहे हे वालं, 4.5चं. जर हे 4.5 असतं तर हे पण कितीचं असणार, 4.5चं. चारी साईड भेटली का आपल्याला? भेटली. अजून एक काय माहिती आपल्याला की हे जे अँगल्स असतात ते सगळीचे सगळी काय असतात, परपेंडिक्युलर असतात. काय असतात, परपेंडिक्युलर. तर अँगल्स पण भेटले का? भेटले. तर आपण जसं मागच्या टॉपिकमध्ये म्हणजे काल कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते शिकलेलो तेच आपण इथं शिकू शकतो. क्लिअर आहे का? म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन ड्रॉ करू शकतो, कन्स्ट्रक्शन करू शकतो. क्लिअर आहे? क्लिअर असेल. हेच काम आपल्याला स्क्वेअरमध्ये पण करायचं. कसं, आपल्याला इथं सांगितलेलं आहे एक स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे. सेकंड क्वेश्चनच आहे तुमचं, स्क्वेअर एक ड्रॉ करायचा आहे. ते स्क्वेअरची एक साईड दिलेली आहे किती, 5.2 सेंटीमीटर. आता मला सांगा जर हे 5.2चं असणार तर हे कितीचं असणार, सेम. हे कितीचं असणार, सेम. प्रॉपर्टी बघितली आपण मागं. हे कितीचे असणार, ते पण सेम 5.2 सगळेचे सगळे. आणि हे अँगल्स कितीचे भेटणार मला, सगळेचे सगळे 90चे भेटणार का? बस संपलं. परत आता तसंच कन्स्ट्रक्शन करायचं आहे. क्लिअर आहे? थर्ड क्वेश्चन थोडंसं वेगळं असू शकतं, तेच आपल्याला काय करायचं आहे इथं बघायचं आहे. क्लिअर आहे का? थर्ड क्वेश्चन आपण आधी बघूया. चला, थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, क्वेश्चन नंबर 3 जे आहे 8.2 मधला क्वेश्चन नंबर 3 जे आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे एक मला रॉम्बस ड्रॉ करायचं आहे. काय काय ड्रॉ करायचं आहे, रॉम्बस. आणि त्यामधली त्याची जी साईड आहे ती 4 सेंटीमीटर आहे. तर इथं फिगर, रफ फिगर, लेट अस ड्रॉ रफ फिगर इथं सांगतो मी. लेट अस ड्रॉ रफ फिगर. क्लिअर आहे का? सगळ्यात आधी रफ फिगर ड्रॉ करणार. कसं, तर लेट सपोज हे झालं माझं एखादं कोणतं तरी रॉम्बस. ओके, काइट सारखं दिसतंय पण रॉम्बस आहे. क्लिअर आहे का? काइटचे 2 साईड सेम असतात, हे रॉम्बसचे 4ही साईड सेम असतात. ओके ओके, तर काय सांगितलं, हे 4 सेंटीमीटरचं असतं तर बाकीचे पण कितीचे असणार, 4चेच. आणि एक अँगल मला सांगितलेलं आहे 75 डिग्रीचं. कितीचं, 75 डिग्रीचं. क्लिअर आहे का? म्हणजे अपोजिट अँगल. हे पण काय काय असणार, 75 डिग्रीचंच असणार. प्रॉपर्टी बघितली. आणि हे दोन्ही जर हे 75चं असणार, हे कितीचं, 75चं असणार. तर हे पण कितीचं, 75चं असणार. आपल्याला काय माहिती आहे, टोटल अँगल 360चा असतो. काय असतो, टोटल अँगल 360चं. तर हे आणि ह्याचं मेजर आपण काढू शकतो का? काढू शकतो. कसं सांगतो मी, कसं आपण काढू शकतो. तर
लेट सपोज ह्याला मी एक्स समजून घेतलं. काय समजून घेतलं? एक्स. म्हणून हे पण काय होऊन जाणार? एक्स अपोजिट सेम असतात. म्हणून मला काय माहिती? एक्स प्लस 75 प्लस 75 इज इक्वल टू 360. कोणत्याही क्वाड्रिलेटरलचं टोटल मेजर, अँगलच्या आजचं टोटल मेजर जर कोणी विचारलं तर ते काय असणार आहे? 360 असणार आहे. ट्रायंगलमधले विचारलं तर ते 180 असणार आहे. क्लिअर आहे का? आहे का क्लिअर? आय होप क्लिअर असन. बोला मागं मागं. आय होप क्लिअर असन. 2x प्लस 75 प्लस 75 150 असणार आणि 360 इथं तसंच. हे इथं प्लसमध्ये जाऊन काय होणार? मायनस. म्हणजे 2x काय भेटलं? 360 मायनस 150 म्हणजेच काय भेटलं मला? 210. आणि इथं 3 नाही 2 आहे. आणि एक्सची व्हॅल्यू काय भेटली? 210 डिवाइड बाय 2. म्हणजे हे किती भेटणार मला? किती भेटणार? 210ला 2 ने डिवाइड केलं तर 105 भेटणार का? भेटणार. म्हणजे हे कितीचं भेटलं मला? 105. हे पण कितीचं भेटलं मला? 105. क्लिअर आहे का? आहे का क्लिअर? ओके. आता जर मला हे 105चं भेटलं, चारीचे चारी साईड्स भेटले मला कितीचे? 4 सेंटीमीटरचे भेटले, तर नाव देऊया का? तर के एल एम एन. ओके. मी असं थोडं सरळ करून काढतोय. ओके. बेस असा काढणार मी. ओके. काही प्रॉब्लेम नाही ना. तर लेट सपोज हे आहे एम आणि एल. कितीचं आहे? तर 4 सेंटीमीटरचं आहे. कितीचं आहे? 4 सेंटीमीटर. आणि ह्यामधलं जे एमचा अँगल आहे ते कितीचं आहे? 75 डिग्रीचं. एक प्रोटेक्टर घेणार माझं, इथं ठेवणार आणि 75 डिग्री जिथं पण दिसतं ते मार्किंग करून घ्या. क्लिअर आहे? एल किती सांगितलंय? 105चं. एल किती आहे? 105चं. हे काढून घेतलं तसंच. हे झालं 105. हे झालं किती झालं? हे किती झालं? 75. किती झालं? 75. आता काय करणार मी? माझं प्रोटेक्टर कंपस घेणार. कंपस म्हणजे काय? राऊंडर घेणार आणि त्याच्यावर पेन्सिल टाकणार आणि 4 सेंटीमीटरचं मार्किंग घेऊन असं एक आर्क ड्रॉ करणार. ओके. किती पण जाऊ शकतं. मी लेट सपोज माझं आर्क केलं इथपर्यंत. क्लिअर आहे का? आणि तेच काम इथं पण करणार 4चंच. ओके. आता इथून ते इथून मला काय भेटलेलं आहे? एक माझं काय भेटलेलं आहे? 2 पॉईंट्स भेटले. ते काय करणार? एकमेकांना कनेक्ट करणार आणि हेच काय झालं? माझं रॉम्बस रेडी. 4 साईड्स आहेत आणि हे त्याचे मी काय मार्किंग केले? अँगल बिंगल जे पण होते ते मार्किंग करून टाकलं. हेच झालं माझं फिगर रेडी. एवढंच होतं, अजून काहीच नाही आहे. खूप इझी आहे. खूपच इझी आहे. खूपच इझी आहे. क्लिअर आहे का? ओके. जायचं पुढं. रफ करतोय. आहे का क्लिअर? ओके. आता तुमचं प्रॅक्टिस सेट 8.2 मधला क्वेश्चन नंबर 2 आपण बघितलं. क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिस सेट 8.2 मधला क्वेश्चन नंबर 4. ओके. ते काय करूया? आता आपण सॉल्व करूया. सॉल्व करायचं. ओके. क्वेश्चन नंबर 4. जर आपल्याला इथं पायथागोरस थेरम माहिती तर ते हे वाला क्वेश्चन आपल्याला खूप लवकर सॉल्व होऊन जाणार. ओके. तर काय दिलेलं आहे? गिवन लिहितो मी आधी. गिवनमध्ये डायगोनलची जी लेंथ आहे ती दिलेली आहे 26 सेंटीमीटर. ओके. आणि त्यानंतर वन साइड इज 24. लेंथ ऑफ वन साइड. क्लिअर आहे का? एवढंच डेटा दिलेला आहे. अदर साइडची लेंथ काय आहे? अदर साइडची लेंथ आहे ती काय आहे? क्वेश्चन मार्क आहे. क्लिअर आहे का? तर सगळ्यात आधी आपल्याला फिगर ड्रॉ करायला लागेल. काय ड्रॉ करायला लागेल? फिगर. तर मी काय करतो? लेट सपोज इथे एखादा फिगर, माझं चांगलंसं एक रेक्टँगल घेतलं, त्याचा फिगर काय केलं मी इथं ड्रॉ. आपल्याला माहिती हे दोन्ही काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट. हे दोन्ही काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट. आणि मला गरज आहे एखाद्या डायगोनलची. चारीचे चारी अँगल्स कितीचे असतात? 90चे असतात. क्लिअर आहे? लेट सपोज ह्याला नाव दिलं ए बी सी. क्लिअर आहे का? आता आपल्याला कशाची लेंथ दिलेली आहे? डायगोनल. म्हणजे ए सी जेवढा असणार तेवढंच बी डी पण असणार आहे का?
जेवढं AC असणार तेवढंच BD असणार, पण मला एकच डायगोनलची गरज आहे म्हणून AC काढून घेतलं. क्लिअर आहे. ह्याची लेंथ मला सांगितली 26 सेंटीमीटर. किती सांगितली? 26 सेंटीमीटर. त्यानंतर एक साईड ही वाचली, एक साईड ही वाचली, तर त्या दोन्हीपैकी एकाचं नाव काय सांगितलं त्यांनी? 24. कोणतंही घेऊ शकतो मी, हे पण घेऊ शकतो, हे पण घेऊ शकतो. ओके, आपल्या मनाने लेट सपोज मी हे वाला घेतलं. क्लिअर आहे का? आहे का क्लिअर? ओके, आता आपल्याला काय माहिती आहे? एक 24 माहिती, हे काढायची आहे, हे 26 आहे माहिती. जर आपण इथं बघितलं तर हे आहे 90 डिग्रीचं. काय आहे हे वाला अँगल? 90 डिग्रीचा आहे का? 90 डिग्रीचा आहे का? ओके, जर ह्यो 90 डिग्रीचा असला तर आपल्याला पायथागोरस थेरम माहिती आहे का? माहिती आहे आपल्याला पायथागोरस थेरम. अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम फिगर, किंवा हे काय आहे? ॲज वी नो अँगल ABC फ्रॉम फिगर ABC इज इक्वल टू 90 डिग्री. ही काय आहे? प्रॉपर्टी आहे. कशाची? प्रॉपर्टी. असं लिहायचं ब्रॅकेटमध्ये. ज्योमेट्री जेव्हा पण आपण सॉल्व करतो ना तेव्हा असं ब्रॅकेटमध्ये त्याचे रिझन लिहायचे असतात. प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल. ओके, देअरफॉर बाय कुणाचं बाय? तर पायथाबाबाचा बाय. कुणाचं? पायथाबाबाचा बाय नाही, पायथागोरस थेरम. त्यांचं जे थेरम त्यांनी दिलेला आहे पायथाबाबा यांनी, पायथाबाबा त्यांचं जे थेरम आहे त्यांच्या मदतीने आपण काय म्हणू शकतो? तुम्ही लिहून घ्या तुमचं जे असेल ते. मी इथं बाबा लिहिलेलं आहे. पायथाबाबा काय म्हणले त्यांनी की जे हायपोटेनियस असतं, इथं 90 डिग्रीचं अपोजिट काय आहे? हायपोटेनियस. तर जे AC असणार आहे, इथे तुम्ही लिहून घ्या बरं का. ACचं जे स्क्वेअर असणार आहे ते काय असणार? ABचा स्क्वेअर प्लस BCचा स्क्वेअर, म्हणजे ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर असणार आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअरच असेल. ओके, देअरफॉर ACची लेंथ माहिती 26, त्याचा स्क्वेअर करणार. AB माहिती आहे का? नाही माहीत, तेच काढायचं आहे आपल्याला. BC माहिती आहे का? माहिती, 24चा स्क्वेअर. आता काय करणार? हे इथं प्लसमध्ये आहे, इथे येऊन काय होणार? मायनस. देअरफॉर 26चा स्क्वेअर मायनस 24चा काय करणार? स्क्वेअर. क्लिअर आहे का? हे काय भेटणार मला? ABचा स्क्वेअर भेटणार. काय भेटणार मला? ABचा स्क्वेअर. आता आपल्याला ह्याचा आन्सर आपण कॅल्क्युलेट करून मग स्क्वेअर रूट घेऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही, एक नंबर काम आहे. पण जे आपण 5व्या चॅप्टरमध्ये म्हणजे एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युला ह्या चॅप्टरमध्ये बघितलेलं, A स्क्वेअर 26ला काय समजून घेतलं? A समजून घेतलं. 24ला काय समजून घेतलं? B समजून घेतलं. तर A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचा फॉर्म्युला लावू शकतो का? लावू शकतो. काय असणार A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचा फॉर्म्युला? तर 26 म्हणजे A प्लस B आणि A मायनस B. क्लिअर आहे का? A प्लस B, A मायनस B. ते काय भेटणार मला? ABचा स्क्वेअर. आता हे जर आपण सॉल्व्ह करायला गेलो तर कॅल्क्युलेशन आपलं खूप लांब जाणार, पण आपल्याला हेच दोघांचं ॲडिशन तर लगेच करता येतं. ह्याचं ॲडिशन काय भेटणार मला? 50 भेटणार. ह्याचं सबस्ट्रॅक्शन काय भेटणार मला? 2 भेटणार. इक्वल टू काय भेटलं? ABचा स्क्वेअर. हे दोन्ही काय असतं? 100 असतं. काय असतं? 100 असतं. इथं काय भेटलं मला? ABचा स्क्वेअर भेटलं. इथपर्यंत क्लिअर आहे? आता मला सांगा, कोणत्या नंबरला 2दा मल्टिप्लाय केलं की उत्तर मला 100 भेटणार? 10ला जर मी 2दा मल्टिप्लाय केलं तर उत्तर मला 100च भेटणार का? देअरफॉर AB जे भेटणार आहे ते मला ते भेटणार आहे रूट ऑफ 100, म्हणजेच काय? 10 सेंटीमीटर. देअरफॉर ह्याची लेंथ भेटली 10 सेंटीमीटर. देअरफॉर द लेंथ ऑफ अदर साईड, असं लिहायचं सेंटेन्समध्ये, द लेंथ ऑफ अदर साईड इज, काय आहे त्या त्याची लेंथ? अदर साईडची लेंथ काय आहे? काय आहे? इथंच आपण काढलेली 10 सेंटीमीटर आहे. 10 सेंटीमीटर. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? आय होप क्लिअर असन. ओके, आय होप क्लिअर असन. तुम्ही इथं हे बघू शकता. ओके, जायचं का पुढं? जाऊया.
पुढचा क्वेश्चन आपण बघूया आता. क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रॉम्बस एबीसीडी. एबीसीडी नावाचं एक रॉम्बस आहे कोणतं तरी. काय आहे? एबीसीडी नावाचं एक रॉम्बस आहे. त्या रॉम्बसचे काहीतरी डायगोनल्स पण असतात. तर हे जे डायगोनल्स आहेत ना दोन, ह्याला नाव देतो ए बी सी डी. तर ह्याचे जे डायगोनल्स आहे म्हणजे काय, ए सी आणि बी डी, ए सी आणि डी बी हे जे आहेत त्यांची लेंथ मला सांगितलेली आहे 16 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. काय सांगितलेलं आहे? 16 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. तर इथं गिवन मध्ये फ्रॉम फिगर असं लिहू शकतो, फ्रॉम फिगर. त्याच्यामध्ये तिने काय करते आपल्याला की ए सी जे आहे ते आहे 16 सेंटीमीटर असं अज्युम. तिचं काय सांगितलंय, एकाची लेंथ आहे 16, दुसऱ्याची लेंथ काय आहे 12. तर आपण काय ह्याची लेंथ काय समजून घेऊ, 16 सेंटीमीटर आणि बी डीची लेंथ समजून घेऊया 12 सेंटीमीटर. क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? आय होप क्लिअर असेल. आता आपल्याला विचारलेलं काय, तर ह्याचा पेरीमीटर विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे? पेरीमीटर. काय विचारलेलं आहे? पेरीमीटर. तर ॲज वी नो आपल्याला काय माहीत आहे की पेरीमीटर ऑफ रॉम्बस जे असणार आहे, पेरीमीटर ऑफ रॉम्बस इज इक्वल टू, ह्याची लेंथला मी काय समजून घेतलं, एल लेंथ समजून घेतलं. काय समजून घेतलं मी? यल समजून घेतलं. काय समजून घेतलं? यल. तर हे प्लस हे प्लस, पेरीमीटरचा अर्थ तर माहिती आपल्याला, हे जी बाउंड्री असते त्याचं टोटल, फक्त बाउंड्रीचा, हे डायगोनलचं टोटल नाही करायचं, फक्त बाउंड्रीचं टोटल केलं म्हणजे ह्याची लेंथ एल प्लस हे प्लस हे प्लस हे. क्लिअर आहे का? तर हे काय भेटून जाणार आपल्याला पेरीमीटर. अजून काय माहिती आपल्याला की हे जे टोटल, हे रॉम्बसची प्रॉपर्टी आपल्याला काय माहिती आहे की सगळे साईड्स काय असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. सगळे काय साईड्स काय असतात कॉन्ग्रुएंट. म्हणजे हे जर एल असणार तर हे पण काय असणार एल, एल आणि यल. तर मला काय भेटणार, यल प्लस यल प्लस यल प्लस यल. लास्टमध्ये किती जाईल? 4 वेळा. म्हणून ह्याला मी काय लिहून टाकलं 4L. म्हणून मला फॉर्म्युला काय भेटला इन शॉर्ट 4L. क्लिअर आहे का इथपर्यंत? आता आपल्याकडे L ची व्हॅल्यू आहे का? नाही आहे. म्हणून आपण काय करणार, इक्वेशन 1 म्हणणार आणि इथं सोडणार. आता L ची व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायची, तर आपल्याला 2 प्रॉपर्टीज माहिती आहेत. कशाचे? रॉम्बसचे. पहिली प्रॉपर्टी काय की जे माझा बायसेक्टर असतो ना, ह्याला मी लेट्स सपोज ओ नाव दिलं, तर हे एकमेकांना काय करतो, इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. कशामध्ये? इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. इथपर्यंत क्लिअर? आणि त्यानंतर हे डायगोनल जे असतात ते एकमेकांना 90 डिग्रीवर कट करतात. कितीवर? 90 डिग्रीवर. तर बाय द प्रॉपर्टी ऑफ रॉम्बस, बाय प्रॉपर्टी ऑफ रॉम्बस, रॉम्बसची प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहे की जे माझं ए ओची लेंथ असणार ना, म्हणजे ही एवढीची लेंथ फक्त पाहिजे मला, ए ओची लेंथ ती असणार किती, ओ सीची लेंथ तेवढीच असणार. म्हणजेच काय, हाफ ऑफ ए सी असणार. म्हणजे जेवढी हे असणार तेवढीच हे असणार. तर ह्याला मी असं पण म्हणू शकतो का, हाफ ऑफ ए सी म्हणू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तस त्यानंतर ओ डीची जेवढी लेंथ असणार आहे ना तेवढीच लेंथ असणार आहे ओ बीची, आणि ती काय असणार, हाफ ऑफ, थांबा एक सेकंड, इथं आपण लिहूया त्याला. क्लिअर आहे का? ओ डी इज इक्वल टू ओ बी, म्हणजेच काय, हाफ ऑफ डी डी. क्लिअर आहे? ओके. ए ओची लेंथ नाही माहीत, काळीची आहे. ओ सीची हाफ ऑफ ए सी, ए सीची लेंथ किती आहे माझ्याकडं, ए सीची आहे 16, म्हणजे 2 1 2 2 8 16, म्हणजे ए ओ तीच लेंथ आहे ओ सीची, म्हणजेच काय भेटली मला 8 सेंटीमीटर. एक काम झालं आपलं. त्यानंतर काय असणार ह्याचं, ओ डी इज इक्वल टू ओ बी, ओ डी इज इक्वल टू ओ बी, हाफ ऑफ डी बी, हाफ ऑफ डी बी, डी बीची लेंथ काय आहे माझ्याकडं 12 सेंटीमीटर. 1 जा 2 6 जा, म्हणजे ओ डी इज इक्वल टू ओ बी किती भेटलं मला 6 सेंटीमीटर. क्लिअर आहे का? म्हणजे इथे आन्सर नाही आला आपलं, पण इथपर्यंत क्लिअर आहे का? इम्पॉर्टंट होतं. आय होप क्लिअर असेल, आय होप क्लिअर असेल. ओके. जायचं पुढं, जाऊया. ओके. आता हे काय आहे, 90 डिग्रीचं आहे. हां ठीक आहे. अल्सो अजून काय माहिती आहे, अल्सो अँगल ए ओ डी इज इक्वल टू 90
डिग्री. आता हे जर 90 डिग्रीचा असला तर परत मी त्या आपले जे महानुभाव होते, मोठे लोक जे होते म्हणजे कोण, पायथा बाबा, त्यांना काय आठवण त्यांची आपल्याला येणार. क्लिअर आहे का? पायथा बाबाची आठवण आली तर मी काय म्हणणार, बाय पायथाज बाबा थेरम. त्यांनी काय म्हणलेलं की जे एओचं स्क्वेअर असणार. आता बघा इथं 90 डिग्री हे आहे ना, तर ह्याचं हायपोटेनिस कोण होऊन जाणार, ए डी म्हणजेच काय एल. एडीचा स्क्वेअर इज इक्वल टू एओचा स्क्वेअर प्लस ओडीचा स्क्वेअर. एडीची लेंथ किती माहिती आहे, एलचा स्क्वेअर घेतलं. एओची लेंथ मला माहिती आहे का, हां इथंच काढलेली 8 सेंटीमीटर, प्लस ओडीची पण माहिती आहे का, 6. ठीक आहे. आता ह्याला आपण प्लसचं फॉर्म्युला माहिती आहे का आपल्याला, नाही माहीत, म्हणून आता ह्याला डायरेक्ट सॉल्व करणार. आता 8चा स्क्वेअर 64, 6चा स्क्वेअर 36, ॲड केल्यानंतर उत्तर काय भेटणार, 100 भेटणार. आणि त्याचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे रूट 100 घेतलं, इथं हे स्क्वेअर आहे, तिथून काय होणार, स्क्वेअर रूट होणार, म्हणजे मला 10 सेंटीमीटर भेटणार. आणि ह्याला समजलं इक्वेशन 2. पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये लिहिणार देअरफॉर पेरिमीटर. हे जे पेरिमीटर आहे त्याला मी पी लिहितोय. ओके, हे जे पेरिमीटर आहे त्यालाच मी पी लिहितो, त्याचाच फॉर्म्युला 4L आहे. तर पी इज इक्वल टू 4L. एलच्या जागी लिहिणार मी 10 आणि मला उत्तर काय भेटून जाणार, 40 सेंटीमीटर. पी किती भेटलं, 40 सेंटीमीटर. देअरफॉर द पेरिमीटर ऑफ माझं जे रॉम्बस आहे त्याचे पेरिमीटर मला भेटलं आहे 40 सेंटीमीटर. ह्याला करणार चांगलंसं बॉक्स, अशी 2 लाईन, आणि आपलं उत्तर भेटलं. क्लिअर आहे का? बघू शकता तुम्ही. आय होप क्लिअर असेल सगळं. ओके, आता ह्याच्यानंतर जे क्वेश्चन नंबर 6 आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हेच काम करायचं आहे. सगळं पायथागोरस बाबा त्यांचीच आठवण येणार आपल्याला त्या क्वेश्चनमध्ये पण. तर त्यांनाच सन्मान देऊन आपण काय करणार आहे, 6वा क्वेश्चन तुम्ही होमवर्कला घेणार आहे. क्लिअर आहे का? त्याचा तेवाला क्वेश्चन काय करणार आहे, होमवर्क. त्याचं थोडंसं आयडिया सांगतो. तर तिथं काय म्हणलेलं आहे, स्क्वेअर म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, स्क्वेअर म्हणजे 40चे 40 साईड त्याचे काय असणार आहेत, सेम असणार आहेत का, आणि त्याचं डायगोनल विचारलेलं आहे. 40 साईड सेम आणि अँगल सगळे काय असणार, 90 डिग्रीचे असणार. क्लिअर आहे? हे पण 8चं, हे पण 8चं विचारलं. ह्याची लेंथ आहे, परत पायथागोरस बाबाचं थेरम लक्षात ठेवणार, आणि ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर इक्वल टू ह्याचा स्क्वेअर म्हणून रूट घेणार, आणि ह्याची व्हॅल्यू काय जाणार, भेटून जाणार. 0 नाही, त्याची व्हॅल्यू काहीतरी असणार x. क्लिअर आहे का? ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे होमवर्कमध्ये. ओके, आय होप क्लिअर असेल. क्वेश्चन नंबर 7 आहे. मेजर ऑफ 1 अँगल इज 50 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग 3 अँगल. तुम्हाला जर लक्षात असेल मी क्वेश्चन नंबर 3 कसं तुम्हाला सॉल्व करून दिलेलं, एक्स समजून घेतलेलं, तर टोटल मेजर आपल्याला काय माहिती, एक्स समजून घेतलेलं, टोटल मेजर 360 असतं, तर आपण काय केलेलं, ॲड करून टाकलेलं. तेच काम आपल्याला इथं पण करायचं आहे. क्लिअर आहे का? तर हे 2 क्वेश्चन ह्या प्रॅक्टिस सेटमधून तुम्हाला काय असणार, होमवर्क असणार. क्लिअर आहे का? ओके, त्यानंतर 8.3 मध्ये जाऊया. आता आपण 8.3 मधले काही क्वेश्चन्स करूया. क्लिअर आहे का? 8.3 मधले काही क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत. 8.3 मधले काही क्वेश्चन्स करायचे आहेत. ओके, इथं आपल्याकडे किती क्वेश्चन्स आहेत 8.3 मधले, 6 क्वेश्चन्स आहे. ओके, तर 6 मधले काही तुम्हाला होमवर्क देणार आहे मी, आणि काही क्वेश्चन्स इथं आपण करून घेणार हे. ओके, करायचं सॉल्व आता. क्वेश्चन नंबर 1 आपल्याला काय दिलेलं आहे, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम काय सांगितलेलं आहे, क्वेश्चन आहे आपल्याकडं, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम इज किती आहे, 2 अँगल्स दिलेले आहेत, 3x - 2 आणि 50 - x. 3x - 2 आणि 50 - x. हे 2 अँगल्स काय आहेत, अपोजिट आहे. तर आपल्याला सगळ्या अँगल्सचे काय काढायचे आहेत, मेजर काढायचे आहेत, सगळ्या अँगल्सचं लेंथ काढायचं आहे. तर सोल्युशनमध्ये लेट अस
लेट अस ड्रॉ फिगर. सगळ्यात आधी आपण काय ड्रॉ करणार, फिगर. ओके, तर लेट सपोज हे काय झालं, माझं पॅरलेलोग्राम झालं. क्लिअर आहे का. ह्याची लेंथ मी काय समजून घेतली 3x - 2 आणि म्हणून ह्याची पण लेंथ काय होऊन जाणार 550 - x. ही काय सांगितलं, अपोजिट अँगलची लेंथ आहे ना, म्हणजे ह्याची आणि त्याची. आता आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे. कोणती प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला, की अपोजिट अँगल्स काय असतात, त्याचे कॉन्ग्रुएंट असतात. काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ओके, देअरफॉर ॲज वी नो opposite angle of quadrilateral नाही, parallelogram काय असणार, आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर म्हणून 3x - 2 = 50 - x असणार का, असणार. हे इथं मायनसमध्ये इथे येऊन काय होणार प्लस, आणि हे मायनसमध्ये इथं आहे तिथं काय होणार प्लस. देअरफॉर 3x + x = 50 + 2. क्लिअर आहे का. 3x + x 4x भेटणार, 50 + 2 52 भेटून जाणार. देअरफॉर हे डिवाइडमध्ये मल्टिप्लायमध्ये आहे, इथे येऊन काय होणार डिवाइड. तर x काय भेटणार 52 / 4. 4 × 1 = 4, 4 13 = 52. देअरफॉर x किती भेटलं मला 13. ओके, पुट x = 13. x ची व्हॅल्यू जर मी इथे 13 पुट केली, ह्याला नाव देतो A B C D. देअरफॉर अँगल B = अँगल D कोणत्यामध्ये आपण पुट करू शकतो x ची व्हॅल्यू, तर 3 × 13 आणि मायनस काय करणार 2, म्हणजे इथं काय उत्तर भेटणार 30